एका यूट्यूब चॅनलवाल्याने जेव्हा नगरच्या वार्ड-वाईज संभावित उमेदवारांची कुंडली मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला न्यायाधीश श्रीयुत गोगले साहेबांनी प्रशंसा केली. योग्य ते विचार आहेत. परंतु त्यापुढे जाऊन सैनिक समाज पार्टी ही कोणत्याही इवन फ्रॉम बॉटम टू टॉप खालचे नगरसेवक असो, आमदार खासदार मंत्री असो, कोणाच्याही व्यक्तिगत कार्यावर, व्यक्तिगत कुकार्यावर, व्यक्तीवर गैरकार्यावर टीका टिप्पणी करत बसत नाही. कारण त्यासाठी अनेक वर्ष लागणार आहेत, अनेक वर्ष लागणार आहेत. ते करत बसण्यात सैनिक समाज पार्टी वेस्टेज ऑफ टाईम करणार नाही. सैनिक समाज पार्टीने एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड समोर ठेवला आहे. खालपासून तर वरपर्यंत, खालपासून तर वरपर्यंत फक्त सुशिक्षित माणसाची स्तुती करायची आहे, सुशिक्षित उमेदवार निवडायचे आहेत, सुशिक्षित नगरसेवक निवडायचे आहेत. हा महाराष्ट्रभरचा प्रचार आहे, केवळ अहिल्यानगर पुरता नाही. कारण अहिल्यानगरमध्ये आम्ही तसंही चॅलेंज केलं आहे की फक्त क्वालिफाईड आणि इंटेलिजंट उमेदवाराला सैनिक समाज पार्टी पुरस्कृत करणार आहे, पाठिंबा देणार आहे आणि पॅनलवरचं तिकीट देणार आहे. आता यामुळे काय होणार आहे की या समाजामध्ये, राजकारणामध्ये 90% लोक घाण प्रवृत्तीचे आहेत, भ्रष्टाचारी आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, गुंड प्रवृत्तीचे आहेत, समाजाला दहशतीमध्ये ठेवणारे आहेत, समाजाकडून चोरी करून मतदान मिळवणारे आहेत, समाजाकडून दहशतीखाली मतदान घेणारे आहेत, पैसे वाटणारे आहेत. पण त्यांचे काळे धंदे चालूच राहतात. जरी त्यांना समाजाने, मतदारांनी निवडून दिलं आणि जरी ह्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी त्यांची टीका करत राहिलं तरी त्यांच्या सुधारणा होणार नाही, ही आमची खात्री आहे. त्यापेक्षा पर्यायी उमेदवार देणे, सज्जन उमेदवार देणे, सुशिक्षित उमेदवार देणे, इमानदार उमेदवार देणे, त्यांना पाठिंबा देणे, साथ देणे आणि पर्यायी उमेदवाराला निवडून आणणे, अल्प खर्चात निवडून आणणे, हा जो मार्ग सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेला आहे आणि तो आम समाजातल्या नागरिकांसमोर ठेवला आहे. त्यामुळे आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करणार आहेत. त्यांच्या घरी पण जाण्याची आवश्यकता पडणार नाही. केवळ या व्हिडिओमार्फत आणि लेखामार्फत पर्यायी उमेदवार येणार आहेत. आणि पर्यायी उमेदवार केव्हा येतील? जेव्हा फॉर्म विड्रॉ करण्याची मुदत संपून जाईल आणि पर्यायी उमेदवार हे अपक्ष म्हणून पुढे येणार आहेत आणि त्यांना सैनिक समाज पार्टी पुरस्कृत करणार आहे. जर तो उमेदवार सैनिक समाज पार्टीच्या क्रायटेरियाला पास होत असेल तर त्याला आम्ही पुढे करणार आहोत. अशा प्रकारे एवढा मोठा धुमाकूळ आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहेत, प्रत्येक मोठ्या शहरामध्ये महानगरपालिका आहे. अशामध्ये आमचं हे जे आंदोलन आहे, बौद्धिक आंदोलन आहे, ते सर्वांसाठी आहे. त्यामुळे आमचा एकमेव नारा आहे की 90% लोक भ्रष्टाचारी, वंशवादी, गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्या 90%ची व्यक्तिगत टीका करण्याची आवश्यकता नाही. 90% सज्जन उमेदवार दिलं, पर्यायी दिला तरी त्यांना घरी बसावं लागणार आहे आणि मतदार राजा नक्की सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देणार आहे.
ही सैनिक समाज पार्टीची युद्ध नीती आहे. हेच सैनिक समाज पार्टीचा गनिमकावा आहे आणि त्याला आम समाजातील नागरिक पसंती देत आहे. त्यामुळे सर्व मतदारांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.